नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपला काल 5वा प्रश्न झाला होता. आज 6वा प्रश्न बघूया. 13.8चा संबंध 26.4 सोबत आहे, तसा 17.12चा संबंध कशा सोबत असेल? आपल्याकडे ऑप्शन नंबर पहिले 30.9, 34.8, 34.6, 30.6 असे आहेत. तर बघूया पहिले याच्यामध्ये काय झालेलं आहे. हे दशाला तसं 13.8 याच्यामध्ये काय झालं असेल तर 13ला 2 न गुणले आणि 8 ची केली निमपट. 13 दोन्ही 26, 26.8 ची निमपट झाली 4. त्याच पद्धतीने आपण याचं करून बघूया दुसऱ्या याचं. 17.12 याला 2 न गुणूया आणि याची निमपट करू. 17 दोन्ही 34 आणि 12 ची निमपट झाली आपली 6. तर 34.6 हे आपलं योग्य उत्तर असेल. तर असा ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर 3 अत्यंत योग्य आहे. चला बघा पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा. 7/8चा संबंध 225/56 सोबत आहे, तर 6/3 चा संबंध कशा सोबत आहे? तर इथं काय झालेलं आहे बघा, 7 आणि 8 ची बेरीज करून त्याचा वर्ग वर लिहिलेला आहे आणि 7 आणि 8 चा गुणाकार खाली लिहिलेला आहे. ते आपण करून घेऊ पहिले. या पद्धतीने हे आलेलं आहे. तर आपण पुढचं 6/3 च सुद्धा तसंच करून घेऊया. 6 + 3 9चा वर्ग, 6 गुणिले 3 18, 9चा वर्ग आहे 81/18. 81/18 असलेला आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 अगदी योग्य आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न. 10चा संबंध 50 सोबत आहे, तर 12चा संबंध कशा सोबत असेल? तर यामध्ये आपण सुरुवातीला 10 गुणिले 5 50 केलं. त्याच पद्धतीने जर 12 गुणिले 5 12 5 60, 60 हे आपल्या ऑप्शन मध्ये नाही, तर आपण याला दुसऱ्या पद्धतीने करून बघूया. बघा 10 गुणिले 10/2 म्हणजे 10 ची निमपट आपल्याला करायची. इथं 10 गुणिले 5 बरोबर झालं 50. 10ला 2 न भागितलं आलं 5. 10 गुणिले 5 आलं आपलं उत्तर 50. त्याच पद्धतीने आपण 12चं करून बघूया. 12 गुणिले 12/2, 12 गुणिले 6 आलं आपलं 72. तर 12चा संबंध येईल आपल्या 72 सोबत. ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. चला बघा पुढचा प्रश्न आहे 9वा. 17चा संबंध 72 सोबत आहे, तर 16चा संबंध कशा सोबत असेल? तर बघा 17 चोक 68, 17च्या पाड्यात 72 येत नाही. अजून दुसऱ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये अजून 4 ऍड करून बघूया. चला बघा 17 गुणिले 4 अधिक 4, 17 चोक 68 प्लस 4 झाले 72. याच पद्धतीने आपण 16चं करून बघूया. 16 गुणिले 4 प्लस 4, 16 चोक 64 प्लस 4 झाले आपले 68. तर आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ओके. 10वा प्रश्न बघूया. 8/3 चा संबंध 24/6 सोबत आहे, तर 10/15 संबंध कशा सोबत असेल? तर बघा 8 त्रिक 24 हे आपल्याला समजत आहे, पण 6 कसं आलं हे कळत नाही. तर याला आपण या पद्धतीने करू. 8 गुणिले 3 छेदामध्ये 3 अधिक 3, 8 त्रिक झाले 24, 3 अधिक 3 झाले 6. त्याच पद्धतीने आपण 10/15चं करून बघूया. 10 गुणिले 3 15 अधिक 3, 10 गुणिले 3 झाले 30, 15 अधिक 3 झाले 18. या पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 अत्यंत योग्य असेल. ओके.